आणि पुढे पाहूयात राजकीय बातम्या। बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराला आजपासून सुरुवात। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामतीमधील कन्हेरीच्या मारुतीचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ वाढवणार। मारुतीच्या मंदिरासमोर सुनेत्रा पवार यांची आज सभा होणार। बंधुखराच्या फोनमध्ये शिजुका नॉडी नावाचे असंख्य कॉल्स अशी नावे ठेवून काही लोकांची ओळख देखील झाकली। अंजली दमानिया यांच्याकडून हा संशय व्यक्त करण्यात आला। जेलमध्ये खराच्या जीवाला धोका, करुणा मुंडे यांचे हे वक्तव्य। चाकणकरांना सह आरोपी करा अशी सुनेत्रा पवार यांची मागणी असायला हवी, करुणा मुंडे यांचीही मागणी। हिंदू असल्यानं मुख्यमंत्र्यांकडून खरातला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली नाही। बंधुक अशोक खरातवरती बोलत असताना नितेश राणे यांची प्रतिक्रिया। खरातला फाशीवर चढवण्याची आमची भूमिका असल्याचंही केलं वक्तव्य। वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी, प्रबोधनाऐवजी धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी सुरू। अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त प्रकाशित स्मरणिकेत शरद पवार यांचं हे भाष्य। वारकरी विचारांशी शरद पवारांचा संबंध नाही। शरद पवार हे धर्म मानत नाही, ते निधर्मी आहेत। वारकरी संप्रदायासंदर्भात त्यांच्याकडे काही माहिती नाही। शरद पवार यांच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया समोर। वारकरी यांच्यामध्ये कुठलीही धर्मांध शक्ती घुसलेली नाही, उलट वारकरी संप्रदायात काम करणाऱ्या महाराजांना पुरस्कार दिला। उदय सामंत यांची ही प्रतिक्रिया समोर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती। पत्रकार संघाच्या कार्यक्रमाला शिंदे उपस्थित राहतील, तर एकनाथ शिंदे आणि ओमराजे निंबाळकर आज एकाच मंचावरती दिसतील। भुजबळांचं हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये उतरवलं, त्यानंतर डीजीसीएचे चौकशीचे आदेश। मुख्यमंत्र्यांकडून या प्रकरणी चौकशीचे आदेश। हेलिपॅड समजून हेलिकॉप्टर वाहनांच्या पार्किंगमध्ये उतरवलं।